नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच मिळत नाही? जेवढी तुमची ॲबिलिटी आहे तेवढ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळत नाहीये. तर आज आपण तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एका कन्सेप्टच्या आधारे सोडवण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीला दोष देता तेव्हा तुमचा ब्रेन RAS रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम नावाचा फिल्टर वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हणायला लागलात की मी गणितात चांगला नाहीये, तर तुमचा ब्रेन RAS फिल्टर लावतो आणि फक्त तुम्ही गणितात का चांगले नाही आहात याचेच प्रूफ शोधायला चालू करतो. म्हणजे कोणत्याही विषयात तुम्ही पूर्णपणे वाईट नसता. कदाचित गणितातला अल्जेब्रा, बीजगणित तुमचं चांगलं असेल, भूमितीमध्ये काही काही गोष्टी तुमच्या चांगल्या असतील, पण काही काही गोष्टी तुमच्या वीक असतील. पण जेव्हा तुम्ही गणिताबद्दल स्वतःलाच दोष द्यायला चालू करता, तुमच्या मॅथ्स टीचरना दोष द्यायला चालू करता, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला, तुमच्या पॅरेंट्सना दोष द्यायला चालू करता, तेव्हा तुमचा ब्रेन RAS फिल्टर लावून फक्त तुम्ही गणितात कसे चांगले नाही आहात याचे प्रूफ शोधायला चालू करतो. त्यावर आपण वारंवार विचार करत राहतो आणि आपले प्रूफ्स बळकट होत जातात, ज्यामुळे आपल्या ब्रेन मधला फिअर सेंटर अॅमिगडाला ऍक्टिव्हेट होतो. कॉर्टिसॉल वाढतो, ज्यामुळे स्ट्रेस अजून वाढतो आणि आपलं ऍक्शन करण्याचं मनच होत नाही. म्हणजे आपला गणित हा विषयच नकोसा वाटायला लागतो आणि गणित विषय सोडवण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. आणि जर तुम्ही प्रयत्न चालू केले, गणित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चालू केला, तुम्ही फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरचा प्रोग्राम लिहिण्यासाठी प्रयत्न चालू केलात आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले, तर आपण प्रयत्न करण्याच्या ऐवजी आपण हाच विचार करत राहतो की मला जमणारच नाही, माझं गणित चांगलंच नाहीये, गणित हा विषयच माझ्यासाठी नाहीये, माझा ब्रेन गणितासाठी बनलेलाच नाहीये, माझ्या घराण्यामध्ये कोणाला गणित कधी जमलं नाही, माझ्या बापजन्मात कोणाला कधी गणित जमलं नाहीये, त्याच्यामुळे मला पण गणित जमणं शक्यच नाहीये. अशी निगेटिव्ह विचारांची एक अनंत शृंखला चालू होते आपल्या मनामध्ये. पण आपण परिस्थितीला दोष देण्याच्या ऐवजी जेवढा आपल्याला गणित येतं त्यासाठी जर ग्रॅटिट्यूड फील केलं तर, जेवढा आपल्याला कॉम्प्युटर प्रोग्राम येतो त्यासाठी जर ग्रॅटिट्यूड फील केलं तर, आपल्या ब्रेन मधलं प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होतं, जे आपल्याला अजून अधिक प्रयत्न करण्यासाठी क्लॅरिटी देतात. कारण प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हे आपल्या ब्रेन मध्ये काम करतं लॉजिकचं आणि क्लॅरिटीचं. आपल्याला आयुष्यात कोणताही निर्णय घ्यायचा असेल, गणित सॉल्व्ह करायचं असेल, कॉम्प्युटर प्रोग्राम करायचा असेल, अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला आयुष्यामध्ये लॉजिक जास्तीत जास्त वापरायला लागतं. त्यासाठी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मदत करतं. त्याशिवाय आपण जेव्हा ग्रॅटिट्यूड देतो त्यामुळे आपल्याला फील गुड होतं, ज्याच्यामुळे डोपामाइन, सेरोटोनिन हे हार्मोन्स रिलीज होतात. डोपामाइन हे हार्मोन्स मोटिवेशनसाठी युजफुल असतात. सेरोटोनिन हे हार्मोन कामनेससाठी, मानसिक शांततेसाठी युजफुल असतं. ग्रॅटिट्यूडमुळे आपला ब्रेन पॉझिटिव्ह प्रूफ शोधायला चालू करतो. म्हणजे एखादा स्टुडंट, आपण एक एक्झाम्पल घेऊया की संजयचं, की तो हा विचार करायला लागला की मी गणितात चांगलाच नाहीये, मला गणित येतच नाहीये, मी कितीही प्रयत्न केला तरी मला गणित येत नाही. पण पण जर त्याने स्वतःचे विचार बदलले आणि तो ग्रॅटिट्यूड मानायला लागला की गणितातल्या मी कोणत्या गोष्टींमध्ये चांगला आहे त्याबद्दल विचार करायला लागला. फॉर एक्झाम्पल, मी बीजगणितात चांगला आहे, जॉमेट्रीमध्ये, ट्रिग्नोमेट्रीमध्ये चांगला आहे आणि जॉमेट्रीमध्ये काही गोष्टींमध्ये चांगला आहे आणि याबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवू लागला, स्वतःला त्याचं श्रेय देऊ लागला, स्वतःच्या मॅथ्स टीचरना, स्वतःच्या पॅरेंट्सना, स्वतःच्या आजूबाजूच्या परिस्थितीला थँक्स म्हणू लागला, तर ब्रेन पण आपलं त्याचे प्रूफ शोधायला लागतात. तो गणितात का चांगला आहे, कसा चांगला आहे याचे प्रूफ शोधायला चालू करतात. ज्यामुळे ज्या गोष्टीमध्ये तो चांगला नाही त्या गोष्टी तो करण्यासाठी त्याला एक मानसिक बळ मिळतं. त्यामुळे तो प्रयत्न करायला चालू करतो की आपल्याला गणित येत नाहीये,
की त्याच्यामध्ये तो ते विकनेसेस तो रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आणि ही गोष्ट आपण आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टींमध्ये वापरू शकतो. आपण ज्या ज्या पण गोष्टीमध्ये आपल्याला असं वाटतंय की आपण पुढे जात नाहीये, मागे पडतोय, किंवा आयुष्यामध्ये कुठेही असं वाटतंय की मागे आपलं रिलेशनशिप चांगलं नाहीये, तर आपण लोकांना दोष द्यायला चालू केले. तर आपण समजा जर फॉर एक्झाम्पल घेऊया की माझ्या समजा एक विजय नावाचा व्यक्ती आहे, ज्याचं स्वतःच्या घरच्या आई वडिलांसोबत चांगलं पटत नाहीये. तर तो काय करायला चालू करेल की त्यांच्यातले चांगले गुण काय आहेत, त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे याबद्दल विचार करायला चालू करेल. आणि जेव्हा तो अधिकाधिक या गोष्टींचा विचार करायला लागेल, तर तो त्याचा ब्रेन त्याचे प्रूफ शोधायला लागेल की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी काय काय चांगलं केलं आहे. आणि एकदा तो विचार करायला लागला तर त्याचा ऍटिट्यूड, त्याचा आई वडिलांशी वागण्याचा जो अप्रोच आहे तो पण बदलेल. आणि ज्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट ऑटोमॅटिक दिसायला लागतील, ज्यामुळे त्याचं एकदा वागणं सुधारलं की आई वडिलांचे पण वागणं सुधारेल आणि ते रिलेशनशिप चांगलं होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे आपण हे जो ग्रॅटिट्यूड हा जो प्रकार आहे, तो मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं की गणितासाठी कसा वापरू शकतो, कॉम्प्युटर प्रोग्रामसाठी कसा वापरू शकतो, रिलेशनशिपसाठी कसा वापरू शकतो, आपलं काम चांगलं करण्यासाठी कसं काय वापरू शकतो, हे मी तुम्हाला सांगितलं. शिवाय जेव्हा पण आपण या चांगल्या गोष्टी बघायला चालू करतो, त्यावेळी आपलं फील गुड वाटतं, छान वाटतं, मस्त वाटतं. आयुष्यामध्ये अजून जगावंसं वाटतं. आयुष्य अजून चांगल्या प्रकारे चांगल्या गोष्टी करण्याची ऑटोमॅटिक प्रेरणा मिळते. इन्नर प्रेरणा मिळते. आपल्याला बाहेरून प्रेरणा घेण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला नक्कीच सांगेन की दुसऱ्याला दोष देणं, स्वतःला दोष देणं थांबवा. आणि तुमच्या आजूबाजूला ज्या पण गोष्टी असतील, जे पण तुम्हाला काही मिळालेलं आहे, त्याबद्दल ग्रॅटिट्यूड बाळगा. आणि आपल्याला असं वाटतं आपल्याला काहीच मिळालं नाहीये. जर तुमचं शरीर चांगलं असेल, तुम्हाला डोळ्यांनी दिसत असेल, तुम्ही माझा आवाज ऐकत असाल, तर तुमचे कान चांगले आहेत, तुमचे डोळे चांगले आहेत. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन इथे. मी तुम्हाला 50 करोड देतो, तुम्ही तुमचा एक डोळा काढून द्याल का? अगदी इथे कोणालाही कितीही असं वाटत असेल तो गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, पैशाची खूप गरज आहे, आणि तो बाकी कोणत्याही कारणासाठी 50 करोड घ्यायला तयार असेल, पण डोळ्याच्या एक डोळा दान करून डोळ्याच्या बदली तो कधीही 50 करोड घेणार नाही, तो डोळा द्यायला कधीच तयार होणार नाही. तर हेच तुम्हाला सांगतो मी, तुम्ही ऑलरेडी अरबपती आहात. तुमच्याकडे 2 डोळे आहेत, तुमच्याकडे एक ब्रेन आहे, तुमच्याकडे कान आहे, तुमच्याकडे नाक आहे, सगळं तुमचं शरीर आहे. विचार करा तुमच्याकडे काय आहे. तुम्ही ऑलरेडी अरबो खरबोपती आहात. फक्त याच्याबद्दलच जर तुम्ही ग्रॅटिट्यूड मानला, पाळला, तर तुम्हाला तुमचं शरीर चांगलं करण्यासाठी करावंसं वाटेल, व्यायाम करावंसं वाटेल, अजून चांगलं करण्याची इच्छा होईल. तर मित्रांनो, तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, फक्त त्याबद्दल ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड मानण्याची गरज आहे. त्याबद्दल आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा आपल्याला निसर्गाने जे काही दिलं आहे त्याबद्दल आपल्याला एक कृतज्ञतेची भावना बाळगणं गरजेचं आहे. आणि ही जी कृतज्ञतेची भावना आहे, तीच आपल्याला आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी देऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा विषय कळालाच असेल, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टीबद्दल ग्रॅटिट्यूड द्यावासा वाटेल, ग्रॅटिट्यूड करावासा वाटेल, कृतज्ञता करावीशी वाटेल. तर ते तुम्ही जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.